सहकारी साखर कारखानदारी कोणाच्याही मालकीची नाहीये। श्रीगोंद्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांना ऊस नेण्यासाठी धमकवत असतील तर सरकार त्या साखर कारखान्याचा बॉयलर पेटू देणार नाही, असा इशारा पालकमंत्री राम शिंदे यांनी नागोडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांचे नाव न घेता दिलाय। ते बेलवंडी गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ हंगेवाडी येथे आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते। सहकारी साखर कारखानदारी कोणाच्या मालकीची नाहीये। श्रीगोंद्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस नेण्यासाठी धमकवत असतील तर सरकार त्या साखर कारखान्याचे बॉयलर पेटू देणार नाही। सरकार आणि मंत्र्यांची ताकद काय असते ते दाखवून देऊ, असा इशारा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी नागोडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांचे नाव न घेता मारलाय। बेलवंडी गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ हंगेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये राम शिंदे बोलत होते। ज्यांनी म्हणलं वर्षभर जर उसाला पाणी द्यायचं, सरी काढायची, बेनं दाबायचं, खांदणी बांधणी, त्याच्यानंतर खत द्यायचं आणि परत रात्री बेरात्री त्याला पाणी द्यायचं, अशा परिस्थितीमध्ये ऊस तोडायला आल्याच्या नंतर कारखान्याला द्यायचा आणि कारखान्याने नाही म्हणायचं, मग आम्ही काय जेवायला सरकार आलंय का त्यांच्याकडे बघायला सरकार आलंय? तुम्ही लोकांचा ऊस अडवून बघा, खेळ कसा होतोय बघा। बॉयलर पेटला तर मला विचारा। सरकार म्हणजे असं तसं नसतं, एफआरपी देऊन नाही बघा। ऊस न्यायचं तर लांब आहे। एफआरपी प्रमाणे पैसे जर नाही दिले, पूर्वी कसं असायचं, वेगळंच असायचं, ते सांगतील ते जर, आता तसं नाही। ऊस अडवून बघा, सरकार काय असतं आणि मंत्री काय असतो। आणि शेवटी आम्ही काही तिथं भाकरी खायला गेलो नाही सरकारमध्ये। या जनतेचे प्रश्न जर सोडवले नाही तर आमची सुट्टी होईल आणि सर्वसामान्य माणसांचे, गोर गरीब, दीन दलित, दुबळे, वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित या लोकांचे प्रश्न नाही सोडवायचे। शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे तर प्रश्न सोडवायचे कोणाचे? धनदांडग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ही सरकार आलं नाही। हे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आलंय। तुम्ही शेतकऱ्यांचा ऊस अडवून बघा। मला मुख्यमंत्र्यांनी जिरवाईचं खातं दिलंय, पाणी। तुमचं बी नाही कार्यक्रम करून लावला तर मग काय ठेवली? शेवटी अशा पद्धतीने कामकाज चालणार नाही। जिल्ह्यामध्ये विखे थोरात यांच्यामध्ये जोरात खडाजंगी सुरू आहे। पिचड अकोल्यामध्ये जाम झालेत, गडाकही दिसत नाहीयेत, पण श्रीगोंद्यामध्ये आघाडीच्या नावाखाली नेते एकत्र आलेत। त्यांनी लोकांसाठी कोणते काम केलंय? राज्यामध्ये नेते नहाटा आणि पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ही नेते मंडळी उद्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरतील, असा टोला त्यांनी मारलाय। श्रीगोंद्यामध्ये भाजपचा कधीच पॅनल झाला नव्हता। यावेळी पाचपुतेंनी किमया केली आहे। वातावरण चांगलंच तापलंय। 14 फेब्रुवारीला मुख्यमंत्री मांडवगण प्रचाराची सांगता करणार आहेत। यावेळी दादा मंडळीच्या मुळावर घाव टाकण्याचं काम होणार आहे। यावेळी प्रतिभा पाचपुते, शिवाजी जाधव, भाऊसाहेब कोळपे, सुवर्णा पाचपुते यांची भाषणे झाली आहेत। पालकमंत्री महोदय, राज्य कुणाचं एकदा यांना समजू द्या। काल सांगितलं जर मतदान केलं नाही तुमचा ऊस नेणार नाही, अशाच प्रकारे विधानसभेला केला होता आणि ऊस नेणार नाही म्हणून सांगितलं। तुम्ही ऊस निवडू नका। एक दिवस जरी तुम्ही आमच्या कार्यकर्त्याचा ऊस अडवला तर कारखाना बंद राहील, चालू होणार नाही, हे आम्ही सांगू शकतो। कारखाना चालू असला तरी बंद करण्याची क्षमता आमची आहे। आणि जर तुम्ही जाणून जास्त पुढे गेलं तर पालकमंत्री महोदय, या कारखान्यावरती प्रशासक आणण्याचा सुद्धा कार्यक्रम करावा लागेल। नाव तुमच्या वडिलांचं दिलंय, म्हणजे तुमच्या वडिलांचा कारखाना झाला नाही। मी बापाचं म्हणत नाही, तुमच्या वडिलांचा कारखाना झालेला नाही। म्हणून चुकीच्या पद्धतीने वागत हस्तांतरण देत असेल तर जशा तशा ठीक आहे। आर्थिक अडचणीत आहे, शारीरिक अडचण नाही आमची। त्वचेला ठोसा देण्याची तयारी आहे। एकच नाही, 2-4 जरी एका टायमाला आले तरी नीट करण्याची आमची हिंमत आहे। पण आम्ही त्या मार्गाने जायचं नाही। पण तुम्ही जर उद्या त्रास दिला, कार्यकर्त्यांना त्रास दिला, आम्ही सोडणार नाही। त्यांचे आशीर्वाद मला 4 महिन्यापूर्वी पहिल्यांदा दिले होते आणि त्या निवडणुकीला सुद्धा
त्यांच्या दोघांच्या आशीर्वादानं आम्ही विजय घेऊन, कारण त्यावेळेलाही आशीर्वाद दिला आणि आजही दोघांनी आशीर्वाद दिलाय किंवा देणार आहेत. आणि आम्ही या गटातील तिन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, कारण शिंदे साहेबांचा आशीर्वाद हा कधीही वायाला जाणार नाही आणि दादांचा आशीर्वादही कधी वायाला जाणार नाही. दुसरी गोष्ट, आज दादांनी उमेदवार देताना इतक्या साध्या पद्धतीचे किंवा गरीब परिस्थितीचे उमेदवार दिलेले त्यांनी समोरचे उमेदवार पाहिले तर मी तर माझ्या बाबतीत सांगेन, ज्या कारखान्याचा चेअरमन आज आहे त्यांचे पती उभा आहे तर त्याच कारखान्याचा शिपाई म्हणून मी काम केलं आणि त्या शिपाईला एक साध्या पद्धतीची उमेदवारी किंवा जिल्हा परिषदची उमेदवारी दिली. आणि नाडोळे सर ज्यांना त्यांनी 11 वर्ष त्यांनी फुकट काम करून घेतलं आणि नंतर 11 वर्षांनी त्यांना घरी लावलं. सावता शेट्टी सुद्धा आजपर्यंत त्यांच्यासाठी सतरांच्या उचलल्या, पण शेवटपर्यंत कधीही त्यांना उमेदवारीचा विचार केला नाही. म्हणून जे तिन्ही उमेदवार दादांनी दिले ते तिन्ही उमेदवार त्यांच्याबरोबरती किंवा आर्थिक स्थितीत कुठल्याही प्रकारचं त्यांचं पाठबळ नसणारे उमेदवार किंवा गरीब परिस्थितीचे उमेदवार आहेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.